प्रस्थान झाल्यानंतर आता तुमची परीक्षा आहे, तुम्हाला काय शंका असल्या तर विचारा. प्रणव बरं, असा काय प्रकार आहे? अरे प्रकार कसा आहे, कोणाला सांगता त्याचा? त्याच्यावर दोन प्रकार आहे काय? दोन प्रकार. अपर ब्रह्मरूप म्हणजे परब्रह्मरूप म्हणजे अजूनही चुकलं, अजूनही चुकलं म्हटलं. त्याला कामना असते, काय असते? तो कोणत्या उपासनेचा अधिकारी आहे? अपर ब्रह्मरूप. आणि ज्याला कामना नसते तो त्याचे हेतू सांगितले पाहिजे ना, हेतू सांगितले पाहिजे ना. नाही का? अपर ब्रह्मरूप म्हणजे कोणाला म्हणायचं? स्वर्गाधिकाची, वैकुंठाधिकाची, ब्रह्मलोकाची अपेक्षा असेल तर कोणतीच अपेक्षा राहील. त्याचे थोडे प्रकार. ती उपासना कशी? तो कोणताही पदार्थ त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात, नाम आणि रूप. भाग हा जो आहे तो आलेला आहे, म्हणून रूपभाग स्वरूप आहे, नामस्वरूप आहे. मग जेवढी म्हणून नाम आहे ती किंवा स्वरूप आहे. ओंकार कुणाचा वाचक आहे? आणि ओंकाराची उपासना म्हणजेच कोणाची उपासना? निर्गुण उपासना. मग त्याच्यालाही चिंतन सांगायचं, ओंकाराचे विभाग पडायचे. ओंकारामध्ये तीन दैव आहे, अ उ आणि पुढे साक्षी. आता प्रत्येक याची एक पहिलं कोणता? नाही, आत्मा द्यायचा ना. त्याचे तीन प्रकार. काय करायचं? जागृतीचा अभिमानी, स्वप्नाचा, झोपेचा, आणि त्याचा साक्षी कोण? साक्षीचा. खाली लावायचे तुमच्या पड्याला ब्रह्म. ब्रह्माचा जागृतीचा कोण? स्वप्नाचा, सुषुप्तीचा, आणि त्याचा साक्षी. आता ओंकाराला कोण? पहिला पाद कोणचे? आकार. पुढे पुढे आणि पुढे मग या सगळ्याचा लय करायचा. ज्याची सारखी उपाधी असेल, विश्वाचा विराटामध्ये, विराटाचा आकार, असं सगळ्याचा शेवटी काय शिल्लक राहते? नाही काय? एक परमात्माच का राहतो? असं आहे. तत्स्वरूप चिंतन करणे त्याला निर्गुणोपासना म्हणायचं. ओंकार हा परमात्म्याचा वाचक आहे. तुमच्या किती मध्ये आहे ना, ओम तस्मै निर्देशो ब्रह्म ब्रह्मणस्त्री वेद स्मृता ब्राह्मणास्त्वेन वेदाचे यज्ञाचे भेदा पुरा तस्माद ओम इति उदावृत्य यज्ञदान तपक्रिया विधानोक्ता. पुढे सद्भावे साधुभावे सदित्य तत्प्रयोजते प्रशस्ते कर्मणी सदा सत शब्द उच्यते. हे सगळे कोणाची उपासना आहे? कोणत्या अध्यायामध्ये? अध्याय नाही का की तुला? आहे का रे? पण ओमची उपासना, ओम इत्येका अक्षरम ब्रह्म, परब्रह्माचा वाचक आहे. कोणाचा?
पूर्वीच्या काळामध्ये तिला फार अस्तित्व होतं. आता हल्लीच्या काळामध्ये निर्गुण उपासना कमी झालेली आहे आणि सगुण उपासना तिचे सर्व अधिकारी आहे. ती करायला सोपी आहे. नाही तू सर्वाणी कर्माणी अनन्य योगेन पेशाभाव भक्ती संसार मग ओमची उपासना काय करायची निर्गुण ब्रह्म आहे. कर्म साधी आहे का? येत अक्षरम निर्देशम अव्यक्तम सर्वत्र गमचिंत्य कुटस्थम संयमेंद्रियग्रह 12वा अध्याय वाचा. त्याच्यामध्ये क्लेशोधिक असतारच त्याच्या मग पण ही उपासना आहे ना कोणती 12व्या अध्यायामध्ये त्याचा विशेष खुलासा केलेला आहे. 9व्या अध्याय सुद्धा आहे. कुठे आहे 9व्या अध्याय? बरोबर आहे ना की सततम कीर्तयन्तु मां नमस्सन्तः सततम कीर्तयन्तु मां यतन्तश्च तिथे आहे. सर्वच आणि निर्गुणाचे अधिकारी नाही त्याला अधिकार असावा लागतो. कोणी कोणताही आणखी काम केलं ते काही याला होत असते का? ते आमच्या एका ठिकाणी कीर्तन होतं बघा. ते पकवाज कीर्तन वाजवणारा पकवाजी पाहिजे. पकवाजी नाही. आणि किती वेळपर्यंत थांबायचं? मग आपल्या गोडीवर ठेवून द्या पकवाज. मग कीर्तनाला सुरुवात केली. त्याच्यात एक बाई आली बघा. त्यामुळे बाबा मी काय वाजवते म्हटलं वा आता काय करावं. आता का लक्षामध्ये मी म्हटलं आधी बसून जाते. नाही म्हणे मला वाजवता येते. मी काय वाजवता येते? बरं का इकडून एक थाप मारायची इकडून जाऊ दे पुढं. इकडून थाप मारायची आणि तिकडून थाप मारायची. पकवत वाजव नाही ती चालतं म्हणा सोडत नाही. बाय चाललं. तेव्हा त्या ह्याच्यातून बोल काढण्याला काय म्हणायचं. मग त्याला कोणालाही वाजत आहे की 2 थापा मारणार. पण बोल काढण्याकरता काय करावं लागतं? अधिकारी आहे का नाही? मग कोणत्याही क्रियेला कोणताही मनुष्य उपयुक्त होऊ शकतो त्याला अधिकारी पाहिजे. ना तर खुशाल भरपूर झोपतो दिवसात झोपतो पुन्हा रात्री भरपूर झोपतो पुन्हा झोपतो. तो काही योगाचा अधिकारी आहे का? युक्ताहार. मग पूर्वीच्या काळात अजूनही आहे म्हणा योग. आपल्याकडे नाही. त्या ऋषिकेश वगैरे भागाला आहे. हे परदेशी लोक जास्त अधिकारी आहे. परदेशी लोक असतात परप्रांतातले. ते जसं म्हणाल तशाप्रमाणे वागतात ते. ते समाधीकडे जास्त लक्ष आहे त्यांना. ते रामदेव बाबा आहे ना त्याच्याकडे योगाचे हे चालतात. आपण इथं उतरलो होतो ना गंगारामकडे तिथं योगाचे प्रकार झाले. माया भाषा वगैरे सगळे योगाचे अधिकारी आहे. आपल्या इकडच्या भागात थोडं कमी आहे. कमी आहे म्हटलं. आपल्याकडे सगुणोपासना जास्त आहे. तिकडे सगुणोपासना आहे. आधी कोणती उपासना आहे? निर्गुणोपासना आहे. पण काय आपले निषेध म्हणून नाही पण अधिकारी काय पडतात. कठीण आहे थोडं. कठीण म्हटलं की माणसाने टाकलंच. जाऊ द्या पुढे विचारा काय. मिळते याची वाट काय. नापास होता त्याची. नापास नाही झालं पाहिजे ना. चौथ्या तरंगामध्ये बाबा कुटस्थ उचिताभास याचे भान कसे होते याविषयी शंका व समाधान 37 परिचय 4थ्या तरंगामध्ये. 2 दिव्याप्रमाणे होते. कायच्याप्रमाणे होते?
एकाला एक विषय होणं ते का असं आहे ना. असा एक देव असला तर त्याचा विषय वेगळा होतो. दोन स्वतंत्र असेल तर एकमेकाला म्हणून त्याचा भान स्वतंत्र होते का एकेकाला विषय होणं ते. तेच उत्तर आहे, एकेकाला काय होणं ते विषय होणं. आनंदमय कोश आत्मा का नाही. सांगा की आनंदमय कोश आहे ना. अन्नमय, प्राणमय, मनमय, विज्ञानमय. पुढे आनंदमय कोश मानणारे जे कुमारील भट्ट आहेत, ते कुमारील भट्टांच्या मतानुसार हा आत्मा चिज्जडवादी. ते चिज्जडवादी म्हणजे आत्मा ज्यावेळेस मनुष्य सुषुप्तीमध्ये जातो त्यावेळेस मी काही जाणत नाही, परंतु ते जे अज्ञान आहे ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच आहे. आणि जागृतीत आल्याच्या नंतर जे स्मृती होते, मी सुखाने झोपलो होतो, काही जाणत नव्हतो, म्हणजे तो चित्स्वरूपसुद्धा आहे. म्हणून आत्मा हा त्यांनी खंडन हे कोणाचं केलं तर विज्ञानमतवाद्यांचं, जे बुद्धीलाच आत्मा म्हणत होते, म्हणजे विज्ञानमय कोशालाच आत्मा म्हणत होते, त्यांनी हेतू असा दिला, आत्मा हा बुद्धी तुमची कशी आहे, क्षणिक विज्ञान आहे, म्हणून तुमचं जे मत आहे ते योग्य नाही, कारण आत्मा हा नित्य आहे. मग आत्मा कसा आहे तर ते आपण क्षणिक विज्ञान मांडतात. काही भाग काय करतात, प्रकाश देतात, काही भाग करत नाही, काजव्याप्रमाणे काय करे. मग सावयव झाला, काय झाला, सावयव. आत्मा सावयव आहे का, नाही. मग कसा निरवयव स्वरूपाचा आहे. आणि सुषुप्तीमध्ये सर्वांचा काय होतं, लय होतो ना. पण अज्ञान आहे की काय अज्ञान काय करे. कशावरून आहे की मी सुखाने काय करतो आणि पुढे मी काही जाणत नव्हतो म्हणजेच अज्ञान. मी काही जाणत नाही ना पुढे झोपेमध्ये जागृती स्मरण होते ना. मग त्या अज्ञान आहे की नाही, अज्ञान काय केलं पाहिजे. आणि ते अज्ञानाचं प्रकाशन कोण करतो, आत्मा करतो ना. आत्मा किंवा स्वरूप आहे, अज्ञान कसं आहे, जड स्वरूप आहे. त्या अज्ञानालाच काय म्हणतात, आनंदमय कोश. कोणता कोश, आनंदमय कोश. कोणता आहे तुमचे भाट्टमताची लोक, कुमारील भट्ट वगैरे. झोपेमध्ये कोणता कोश आहे, आनंदमय कोश. स्थूल शरीर अन्नमय कोश. पुढे त्याच्यामध्ये प्राण असते, प्राणमय कोश. पुढे मनोमय, पुढे विज्ञानमय, पुढे आत्मा या सर्वांचं प्रकाशन करते. म्हणून तर त्याहून काय आहे, भिन्न आहे. आत्मा केवळ कोशाहून भिन्न आहे एवढ्यावर काम भागत. मग तो आत्मा किम स्वरूप कळायला पाहिजे, ब्रह्मस्वरूप. महात्मा मानणाऱ्याचे मत, कोणी शरीरालाच काय मानतात, कोणी इंद्रियांनाच काय मानतात, कोणी प्राणाला, कोणी बुद्धीला, कोणी आनंदमय कोशाला. या सर्व कोशाहून आत्मा कसा आहे. त्याच्याकरता महावाक्य विचार सांगितला आहे. कोणता महावाक्य विचारामध्ये काय होत असते, जीवाची शुद्धी न होताना जीव किम स्वरूप आहे. मग ब्रह्मस्वरूप म्हणजे ब्रह्म होतो, म्हणजे तो पूर्वी काय ब्रह्म नव्हता का. मग ब्रह्मरूपच आहे, पुन्हा साधन कशा करता, काय भ्रमनिवृत्ती करता. भ्रम म्हणजे सुखी करताय भोगताय.
देहच आत्मा आहे असं वाटणं, याला काय म्हणायचं? हा ब्रह्मनिवृत्त. आपल्याला ब्रह्मरूप करण्याकरता साधन आहे का भ्रमनिवृत्ती करता? कोणता अध्याय? 5वा अध्याय ना पुढे. मिथ्या पदार्थामध्ये दोन सत्ता मानण्याचं कारण काय? बरोबर आहे ना. बघ, सगळ्याच मिथ्या आहे की नाही? त्याच्यामध्ये दोन सत्ता मांडलेल्या, एक प्रातिभाषिक आणि एक व्यवहारिक. काही असं समज आहे, आपला जो काही व्यवहार होत असतो तो सर्व आणि व्यवहार सत्य म्हणून होत असतो. सत्य म्हणून व्यवहार होत असल्यामुळे कोणती सत्ता द्यायची? व्यावहारिक. आणि ब्रह्मज्ञाना वाचून बांधतो कशाचा? कोणती सत्ता? म्हणून ग्रंथकर्त्याने किंवा यांनी असं मिथ्या, वास्तविक मिथ्याच आहे. काय म्हणजे सत्यत्वबुद्धी म्हणून आपण काय करतो? दोन म्हणून त्याला एक व्यावहारिक सत्ता देऊन टाकली. कोणची? पण आहे मुळामध्ये कोण आहे? मिथ्याच आहे. मिथ्या असून आपण कोणती सत्ता दिली? व्यवहार. आणि मुळामध्ये त्याचा ब्रह्मज्ञान वाचून भागवतो त्याची प्रातिभाषिक. सगळं जगातच किम स्वरूप आहे, मिथ्या आहे. काय मग त्याच्यावर दोन प्रकार पाडण्याचे कारण मिथ्या आणि व्यावहारिक. तर काहीचा विचार आपण कोणत्या प्रकाराने होत असतो? व्यावहारिक रीतीने. आपला जो व्यवहार चालतो मिथ्या जरी सर्व असला तरी कोणत्या रूपाने चालतो? अरे एखाद्या माणसाने आपल्याला शिवी दिली, मिथ्याच आहे की नाही? मग आता शिवी दिली तर ऐकून घेतो का? दोन थोपकाळा देतो. मग मिथ्या म्हणून थोपकाळात म्हटलं का सत्य म्हणून? सत्य आला का नाही गावात? मायेचे लक्षण विचार. मायेचे लक्षण. मायेच्या लक्षणामध्ये अनादि अंतवती शब्द. कोणता शब्द ठेवायचा? आणि आत्म्याच्या बाबतीमध्ये काय ठेवायचा? अनादि आणि पुढे अनंत. आत्म्याच्या बाबतीत. मायेच्या बाबतीत अनादि आणि सात म्हणजे माया. कारण काय? ब्रह्मज्ञान झालं म्हणजे बरं, उत्पत्ती कोणापासून? ब्रह्मापासून मायाची उत्पत्ती होते का? मग उत्पत्ती 6 पदार्थ वेदांतामध्ये आणि त्याची उत्पत्ती सांगितली नाही. जीव ईशो विशुद्धाची तथा ज्योतिषयोर्विदा अविद्या त्वचिर्योग षडस्माक मनाला. जीव विशुद्धाचे. जीव आणि ईश्वर म्हणजे ईश्वर. जीव सुद्धा कसा? ईश्वर. ब्रह्म, अविद्या, त्या दोचा भेद आणि असे 6 पदार्थ वेदांत शास्त्राने अनाविषय ज्याची उत्पत्ती सांगता येत. बीजवृक्ष न्याय. बीज अगोदर का वृक्ष अगोदर? अनादि. त्याचं बीजच नाही तर वृक्ष कुठला? वृक्षच नाही तर अगोदर कोण? अनादि. अगोदर बीज म्हटलं तर नाही, झाडाशिवाय बीज आलं. बरं, झाड अगोदर म्हटलं तर मग कोण अगोदर? अनादि. अनादि बीज वृक्ष न्याय असं म्हणतात. त्याचं प्रथमत्व सांगता येत. मग संसार केव्हापासून झाला? अनादि. कोणी विचारणार? असाधारण कारण आणि साधारण कारण. असाधारण कारण आणि साधारण कारण. जे सर्वांना कारणीभूत असते त्यांना काय म्हणायचं?
म्हणजे एकालाच कारणीभूत असते. त्याच्यामध्ये घेतले ना ईश्वर, ईश्वर ज्ञान, ईश्वर शक्ती, हे सगळे साधारण कारण आहे. ईश्वराशिवाय, ईश्वर ज्ञान असल्याशिवाय, ईश्वर प्रयत्न असल्याशिवाय सृष्टीची उत्पत्ती होऊ शकत. मग ईश्वर हा सर्वात साधारण कारण आहे. नाही का जगत उत्पत्तीमध्ये मानण्यामध्ये तुम्हाला ईश्वर काय करावं लागेल? नाही, ईश्वर काय करावं लागेल तुला? जगत आपोआप होते का? आपोआप होते म्हटलं स्वभावात. मातीचा घडा आपोआप होते का? मग कुंभार काय करावं लागतं? आणि तो जर बिनडोक असेल तर करायला जातो गणपतीनं होते माकड. म्हणून त्या कार्याचं त्याला काय असावं लागतं? नुसतं ज्ञान असून काम मागते का? सामर्थ्य पाहिजे, नाही का? सामर्थ्य पाहिजे. खूप तुम्हाला पकवानं जेवण्याची इच्छा झाली आणि पाकिटात एकही पैसा नाही, काय लागत असते? मग ईश्वर कसं आहे? सर्वज्ञ. आणि पुन्हा कसं आहे? सर्वशक्तिमान. पुन्हा कसं लागतो? परतंत्र मनुष्य कोणतंही कार्य करू शकतो का? मग कसा असावा लागतो? स्वतंत्र, आहे का? असा जगातामध्ये कोण आहे मग? सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि जो जे तत्व आहे त्याला ईश्वर बनायचा. जो जगताची उत्पत्ती, स्थिती, नाश, नियामकत्व ज्या कारणापासून होत असते तो सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, त्याला ईश्वर असं म्हणायचं. उत्पत्ती कोणापासून होते सगळी? तर ईश्वर मानला पाहिजे. जगताचा करता कोण? आपोआप होते का? ईश्वराशिवाय कोणी करू शकतो का? गोवर्धन काय बाकीचे पोरं उचलू शकते का? मग कोण उचलते? ईश्वर करता काय केलं पाहिजे? तुमच्या ह्याच्यामध्ये आहे ना, गीतेमध्ये 2-4 ठिकाणी आलेलं आहे बा. मग अध्यायामध्ये गतीर्वर्ता प्रभुसा, हे तुमच्या आमच्या सत्तेने चालत असे का? आकाश आहे सर्वत्र, असा जो समर्थ, समर्थ कोणाला म्हणता? करतो, करतो, अन्यथा करतो. शक्ती ज्याच्या ठिकाणी असते त्याला काय म्हणायचं? समर्थ. ज्ञानेश्वर महाराज कोण आहे? तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा. आपल्याकडनं दगड उचले ना, नाही का? ज्ञानेश्वर महाराज दगड चालवतात. अशी त्यांच्या चरित्रामध्ये मस्जिद बोलावली होती कुणाची? खरं ना? ते म्हणलं ही मस्जिद आहे, कुठं देवाचा का कोणत्या तिथे? ज्ञानेश्वर महाराजांना राहण्याकरता काय केलं नव्हतं. अहो म्हणलं मस्जिद आहे, आम्हा लोकांची, तुम्ही हिंदू लोक आहे, बाजूला वागे. मग ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं त्या मशिदीला तू कोणाची आहे बरं? त्या मशिदीने सांगितलं आम्ही हिंदूचे आहे बरं. ते म्हणलं मुसलमान बाजूला. कीर्तनात नाही सांगायचं. खरं ना? मशीद काय दगड कुठं बोलत असते का? आणि दगड कुठं तरते का? तर द्यायची तू गोबर राहिली दारी आल्या जायच्या. समर्थ काय म्हणत ना, जीव कुठं का समर्थ आहे का? मग सगळे संत मंडळी कशी आहे? समर्थ आहे. कोणत्याही तरंगातलं विचारा, ते
बांधिलकी आहे म्हणून बरं आहे, 4 जण 5 तरंग आहे. नाही तर कधी कधी पूर्ण विचारसागराची काय घेतात. त्याच्यामुळे बरं आहे बघ आपलं स्टेप बाय स्टेप आपलं बरं आहे. विचारा की स्मृती ज्ञान आणि प्रमाज्ञान यातील फरक. जे प्रमाणाच्या द्वारा होते त्याला कोणतं ज्ञान म्हणायचं? प्रमाज्ञान. यथार्थ असते का यथार्थ? यथार्थ. आणि जे प्रमाणापासून होते ते यथार्थ ज्ञान. हम्म. प्रमाणापासून होत नाही त्याला म्हणायचं अप्रमाण. त्याच्यामध्ये यथार्थ अप्रभा आणि आता स्मृती ज्ञान म्हटल्यानंतर केवळ संस्कार बरोबर. संस्कार प्रमाण आहे का? मग काही लोक म्हणतात माना की जमत नाही. संस्काराला प्रमाण म्हणता येत. वेदांतशास्त्रात सहज प्रमाण आहे. संस्कार काय नाही, प्रत्यक्ष अनुमान शब्द उपमानार्थापत्ती आणि आहे का संस्कार. म्हणून स्मृतीमध्ये विषय समोर नसतो. आणि प्रमेमध्ये विषय काय असतो? हे बा एखाद्या माणसाने अरण्यात वाघ पाहिला, कोणताही वाघाचं ज्ञान म्हणजेच प्रमाज्ञान आहे. डोळ्याला पाहिला ना, बरं घरी गेल्यानंतर 10 दिवसांनी त्याची आठवण झाली कुणाची, मग आता प्रमाज्ञान आहे काय? कोणतं ज्ञान आहे? आता विषय आहे का समोर? कोणतं ज्ञान म्हणायचं? डोळ्याने दिसत असतो का संस्काराने समजतं? आता तुम्ही उद्या परीक्षा देणार तर ज्ञानेश्वरी आहे का? मग उभ्या कसं लिहिलं संस्कार? ज्याला संस्कारच नाही पण जाऊ दे न सांगणं बरं. पुढे कोणी विचारा, जर शंका आली असेल तरी विचारा. लय चिंतनाचा प्रकार सांगा. अरे एखाद्याला बघ विना कसं कट चढतो आपण, उतरतो कसं एकदम उतरतो का? मग काय करायचा प्रत्येकाचा? कारणामध्ये काय करायचं? एकेकाचं कारण काय सांगायचं? आता हे बाजूचा पृथ्वी आहे, पृथ्वीचा लय, जलाचा लय, अग्नीमध्ये अग्नीचा लय, वायूचा आणि आकाशाचा आणि मायेचा. अधिष्ठानात कुठं लय होत असते? अधिष्ठानात का लय होत नाही? नाही लय होण्याकरता पदार्थ असावा लागतो. माया नावाचे पदार्थ आहे का मानलेला आहे बघा, त्याचा लय काय करायचा आहे? ज्ञानाने त्याचा काय करायचा? अरे परमात्मा स्वरूपामध्ये कुठं माया लय होतं का? नाही मग ते विकारी होईल. काय होईल? असंगत स्वरूपात आहे. माया काय खरंच आहे का? जगात कारण सांगण्याकरता तिला मानलेली आहे. तुमच्या ह्याच्यामध्ये शुद्ध ब्रह्म हे जगताला कारण होऊ शकत. जगात दिसते याची, पण त्याच्याकरता काय मानायला लागते? मायेचा लय ब्रह्मामध्ये असं जर मानलं, ब्रह्म काय होईल? मग विकारी होईल. ब्रह्म कसं आहे? कोणताही विकार आहे का? अस्थिज आहे ते वर्धते, विवर्णमध्ये अपक्ष येते आणि पुढे
शरीराला हे 6 प्रकारचे काय काय कर अस्थि पुढे 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 आणि पुढे मग राम बोल भाई. उपाधीचे स्वरूप व कार्य. उपाधी काय करते उपदिष्ट समीप उपाधी असते ना ती उपाधी काय करते आपण वेगळे राहून त्याचं काय करून देते आणि इतरांवर व्यावृत्ती करते. कानाचा सफाई करे ही उपाधी आहे. ही उपाधी काय करते का क्षत्रेंद्रिय कुठं आहे जिथं असेल त्याला काय म्हणायचं क्षत्रेंद्रिय. मग उपाधी आपण काय करते वेगळी राहते काय राहते वेगळी राहून ज्ञान काय करते आणि विशेषणामध्ये काय असते वेगळं राहून करून देते का आपल्या धर्माचं ज्ञान करून देते त्यावेळेला विशेषण आणि आपण वेगळं राहून ज्ञान करते त्यावेळेला त्याला तरी लक्षण कमीच आहे. आणखी लक्षण कमी कशावर आहे विचार करा की आपल्या धर्माचं काय करून देते त्याला काय म्हणायचं काय काय घोडा आहे विशेष आणि काळा घोडा आहे. काळा कोण आहे मग घोड्याचं काळ्या रूपाने काय करून दिलं आणखी इतरांवर व्यावृत्त करायचे. इतर घोड्यावर काय करायचे हिरव्या घोड्यावर काय करायचे होच म्हणतात घोडा काय पक्षी आहे का पोपट आहे का इतरांवर काय करते ते व्यावृत्त करते. गोविंदरावचं घर कोणतं आहे हो म्हटलं पाहिजे पिवळ्या रंग दिसतो ते गोविंदरावचं काय मग पिवळा रंग हा काय झाला विशेषण आणि पुन्हा इतर जे घराचे रंग त्याच्यावर काय केलं मग त्याला व्यावृत्त धर्म म्हणतात. उपाधीमध्ये व्यावृत्त धर्म आहे आणि विशेषणात काय मग फरक कोणता आहे एक आपल्या धर्माचं ज्ञान करून देते आणि आपण वेगळे राहून काय करून देते. आता उदाहरणार्थ एखादा यात्रिक वेगळं आहे आणि एखाद्या वारकरी शिक्षण संस्था म्हटलं तर पांढरा रंग दिसतो ना ती कोणती संस्था आहे मग आता पांढरा रंग का झाला विशेषण संस्था कोण झाली विशेष आणि तरुण काय केलं आता उपाधीमध्ये काय राहायचं ज्याने तुम्हाला गोविंदरावचं घर दाखवून दिलं बरं का म्हटलं हे बघा कोणाचं घर आहे मग आपलं स्वतः दाखवलं का आपण वेगळे राहू तो काय करतो कुठं जायचं आहे म्हटलं तुम्हाला अपघाती काय हे बघा म्हटलं ते गोविंदरावचं घर म्हटलं मी आपला चाललो घराचं काय करून दिलं म्हणजे थांबत असतो कधी पैसे घेऊन अरे वाटाड्या आहे ना कोण आहे वाटाड्या त्याला त्याचे काय द्यावे लागते त्याने फक्त ज्ञान करून द्या आला का उपाधी आणि विशेषण चौथ्याच रंगाबद्दलचा विचार केला आहे ना. चैतन्याचा विचार काय अवच्छेदवादी आभास काय करत नाही आणि आभासवादी काय करतात आभासवाद भक्ती करतात उपाधी लागली की तुला जीवत्व दशा आहे आणि काय म्हणतात अधिक काय मानलं पाहिजे तेवढा आभास मानण्याची काय नाही गरज नाही. मिया बिबी राजी तो
त्याची काही आवश्यकता आहे का? म्हणून आभासवाद हा वाचस्पती मिश्रण आहे. आणि आभासवाद हे प्रकाशात्मा वगैरे आहे ना, सर्वज्ञात्ममुनी वगैरे सगळा विषय पंचदशी आभासवाद आहे. तो कशा करता आहे? तो ब्रह्मज्ञान होण्याकरता उपायाने पडतो. मग त्या आभासाचं वर्णन आहे का नाही? मग त्या आभासाची अवस्था किती, कोणत्या अवस्थेमध्ये काय होतं, ज्ञान होतं. आभासाची अवस्था किती आहे मग? अज्ञान म्हणजे व्याख्या. आत्म्याचं काही न कळणे असा जो व्यवहार होतो त्याला काय म्हणायचं? अज्ञान पुढे आवरण. ज्ञान न होऊ देणं हे कोण? ब्रह्म नाहीच, हे कोणामुळे? आवरण. पुढे विक्षेप. शरीराच्या ठिकाणी होणारा अभ्यास, अभिमान वगैरे हे त्याच्यापासून होणारी दुःख, याला काय म्हणायचं? पुढे शास्त्रावरून कोणतं ज्ञान होते? परोक्ष ज्ञानाचं उदाहरण बरं. अपरोक्ष ज्ञानाचं आहे का नाही? आणि पुढे मग शोकनाश. काय तुला काय म्हणायचं? विक्षेपाची निवृत्ती होते. कशाची? आणि पुढे आनंदावरती. मग अर्जुनाचा शोक कशामुळे झाला? परोक्ष ज्ञानाला. मग शोक सगळा कशाने निवृत्त झाला? अपरोक्ष ज्ञानाने. बंधाला कोणती अवस्था आहे? बंधाला कारणीभूत कोण आहे? आणि परोक्ष अपरोक्ष काय करतात? परोक्ष आणि अपरोक्ष जे आहे ना, साधनभूत आहे आणि या बंधाला कारणीभूत आहे. आणि फलस्वरूप कोणते आहे? हे फलस्वरूप आहे. अनिष्टाची निवृत्ती. अनिष्टाची निवृत्ती कोणती? बरोबर आहे की? अनिष्टाची प्राप्ती. जीवाचे स्वरूप सांगून संस्कार धर्म आहे. हे पहा, जीव स्वरूपात किती आहे? तीन. बुद्धी, चिदाभास आणि कुटस्थ चैतन्य. आता त्याच्यामध्ये ज्ञान कोणाला होते? कुटस्थाला गावत नाही, बुद्धीला गावत नाही. मग कोणाला होते? संपर्क आहे. पुढचं आहे. एक पक्ष असा चिदाभासाला ज्ञान होत नाही. काय होत नाही? फार झालं तर काय होईल? त्याचं काय होईल? ज्ञान. मीच ब्रह्म आहे असं ज्ञान मिळलं. एखादा कोण नरेंद्र मोदी जवळ बसला, तो म्हणला मीच नरेंद्र मोदी. मग काय होतं? कोणत्या अवस्थेत होते? अपरोक्ष अवस्थेत. पुढे पर्यंत स्थितप्रज्ञेचं गाव आहे.
आता नाही का नंतर वारी आली ना, आता काय पालखी झाले 16 झाल्यावरच आता परीक्षा पुढे 6वा तरंग आपला बराचसा झाला की बरं पुन्हा सांगू की काही अवघड नाही. 5वा आणि नाही 6वा आणि संपला की बरं आहे. मग परीक्षा आणि तुम्ही कदम मावली कोणीतरी घेईल की आत्माराम शास्त्री गेले. बरं आहे. माझं पुढच्या वर्षी भेट आपली.